आणि त्यानंतर मी स्वतःहून तुझ्याकडे लग्न करता ये. त्यावेळेस तो म्हणाला ठीक आहे, थोड्या दिवस नामस्मरण करायचं, काही अडचण नाही. आता हा नामस्मरण करण्याकरता गेला, त्याचं नामस्मरण सुरू झालं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. त्याचं नामस्मरण सुरू झालं. जेवढी मुदत मीराबाईने सांगितली तेवढ्या दिवस त्याने नामस्मरण केलं आणि मग मात्र मीराबाई हार घेऊन त्याच्यापाशी गेले. त्यावेळेस मीराबाई म्हणाले, हे बघ, मी सांगितल्याप्रमाणे तू नामस्मरण केलं, आता तुझी मुदत संपली, आता मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे. हे बघ, मी लग्नाकरता हार देखील घेऊन आले. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, हे बघा, तुम्ही कोण आहात, मी तुम्हाला ओळखत नाही, आणि जर लग्नाचं म्हणत असाल तर त्या भगवंतासोबत माझं लग्न कधीच झालं. म्हणजे संत महात्म्यांचं असं होतं की ते देखील नामस्मरण करायचे आणि दुसऱ्यांना देखील नामस्मरण करायला सांगायचे. कारण संत कशा करतायत तर जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोप्रकारे. जगाच्या कल्याणासाठी सर्व संत आहेत. आपल्या घरच्यांचा विचार न करता ते सर्व जगाचा विश्वाचा विचार करणारे असे संत आहेत. आणि असे असणारे संत महात्मे भगवंताचं नामस्मरण चिंतन करतात आणि आपल्या सर्वांकडून देखील करून घेतात. म्हणून आपण त्या भगवंताचं नामस्मरण चिंतन केलं पाहिजे. मग तुकोबराय म्हणतात की त्यामुळे तुकोबराय सांगतात, परंतु त्या भगवंताचं नामस्मरण करत असताना हे मन आपलं कुठेतरी गुंतलं आहे, हे मन आपल्याला भगवंताचं नामस्मरण चिंतन करू देत नाही. मग त्याच मनाला तुकोबराय सांगतात की नको नको मना गुंतू माया जाळी, काळाला जवळी ग्रासावया, काळाची एवढी पडेल बाजे भा, सोडविना तेव्हा माय बाप. ज्या वेळेस काळ आपल्याला नेण्याकरता येणार आहे त्यावेळेस आपलं मरण ही कुणीही घेऊ शकत नाही. आपले घरचे सुद्धा म्हणणार नाही की देवा त्याला न्यायचंय ना तर त्याला नेऊ नको, त्याला राहू दे, त्याच्यावरच मला ने. कारण या संपूर्ण विश्वामध्ये तो भगवंत सोडून आपलं कोणी नाही. म्हणून काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप. घरचे देखील आपल्याला सोडवणार नाही. माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी, इष्ट मित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी. एकला मी दुःख भोगी कुंभपाक जाचनी, तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी. धर्म जागो सदैवाचा जे बापर उपकारी, आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी. म्हणजे माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी, कुणीही आपलं नाही. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही नाही कुणाचे कोणी. बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. मेल्या माघारी सर्व राहिले, तुटतील धागे दोरे. प्राणमायेचा बाजार, प्राणमायेचा बाजार. नाही रे नाही कुणाचे कोणी,
नाही रे नाही, नाही कुणाचे कोणी. म्हणून कोणीही कुणाचं नाही. म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंत नामस्मरण करा. मग जर आई वडील आपल्याला सोडवणार नाही तर मग कोण सोडेल? तुकाराम म्हणतात, सोडविना राजा देशीचा चौधरी आणि कसोयरी